मार्च 2025 आजपासून जर सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये जे 7, 8, 9, 10 पर्यंत हवामान कोरडं आहे। तसं म्हणजे सांगायचं झालं तर 14 मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। ज्यांचा गहू हरभरा काढणी आला असेल तर तुम्ही काय करा, 14 तारखेपर्यंत काढून घ्या। कारण की राज्यामध्ये 14, 15, 16च्या दरम्यान थोडं वातावरणात बदल होणार आहे, थोडं वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पूर्वकल्पना म्हणून हा अंदाज येते राज्यात 14, 15, 16 मार्च दरम्यान वातावरणात बिघाड होणार आहे, म्हणजे वातावरण खराब होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण राज्यात मात्र आता आजपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे। रात्रीच्याला थोडी थंडी राहणार आहे, पण 14, 15, 16 मार्चला राज्यात वातावरणात बदल होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। ज्यांचा गहू हरभरा काढणी करायची असेल तुम्ही काय करा, 14 तारखेपर्यंत तुम्ही गहू काढून घ्या। कारण की राज्यामध्ये 14, 15, 16ला वातावरण थोडं बदलणार आहे, म्हणजे खूप काय असं नाही पडणार, पण थोडं वातावरणात बदल होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल। धन्यवाद।